तर मी म्हणत होते की खूप काहीतरी छान होत असतं आयुष्यात आणि मग आपल्याला असं वाटतं कधीतरी की महादेवाकडे जाऊन येऊया. इथे मंदिराच्या एंट्रन्सपासून इकडे पुढे जे पण शॉपवाली लोक होती ते आता घरी चालले, पण आमचं अजून दर्शन नाही झालेलं. आणि आमच्या मागे जी आजी आहे ती मला कोणे लोक बोलतील मगाशी तर तू नानी बोललीस तिला. अरे बोललेली नानी. किती दिवसांनी ब्लॉग करते, मला खूप छान वाटतं. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग. का मी रेग्युलर व्लॉग नाही टाकत आहे आणि काय चालू आहे आयुष्यात ह्याचा अपडेट देणार मी वेगळ्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आता आम्ही चाललो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. खूप छान वाटतंय, मस्त रेडी झालो आहे. आता आम्ही चाललो आहे बाईककडे. मला बाईकला फडका आणायचं होतं आहे आणि मी तिथे त्या रेलिंगवर टाकणार होते, काढायला पाहिजे होते पुसून एकदा. सो यार यांच्याकडून विचारायचं का वॉचमन काकांकडे? असं धुकं निघत असतं बाहेर सकाळी खूप लवकर. हा म्हणजे 7 वाजता पण. वगैरे. पण मी अनकम्फर्टेबल का वाटतंय, असं वाटतं की नाही, पण मला एनिवे नाही उचलता येत हात एरवी. पण तू टाईट केलंयस का? हा म्हणजे थोडंसं केलं आहे. मी नुसतीच व्हिडिओ करते, मला सुचत नाही आहे काय बोलायला पाहिजे ते. नाही तसं नाही, ते मी सांगेन, मी गाईज वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगेन ते. ती जे सांगेल ते खोटं असेल. नाही नाही असं काही नाही आहे. आता इयर एंडिंग आहे आणि का म्हणजे कसं सांगू मी, कधी कधी असं असतं ना की खूप काहीतरी छान होत असतं आयुष्यात आणि आपल्याला वाटतं की हां, तर मी म्हणत होते की खूप काहीतरी छान होत असतं आयुष्यात आणि मग आपल्याला असं वाटतं कधीतरी की महादेवाकडे जाऊन येऊया. आम्ही ॲक्च्युली इथे जे एक लोकल टेम्पल आहे महादेवाचं तिथे आणि एक बाबुलनाथ मंदिर जात असतो जर असं काही स्पेशल असेल तर. अरे यार, पण आम्ही ॲक्च्युली जानेवारीत जाणार होतो भीमाशंकर ज्योतिर्लिंग, पण मला रिसेंटली कळालं की ते 3 महिन्यासाठी बंद असणार आहे कारण रिनोव्हेशन आहे मंदिराचं. सो आम्हाला असं वाटलं की दिस इज द साईन, चला मी तुम्हाला पण घेऊन जाते. प्लॅन काय काय आहे ओव्हरऑल तो मध्ये मध्ये थांबू तेव्हा सांगेनच, आता नाही सांगता येणार. लेट्स गो. म्हणजे मला करतीलच, मला तर वाटलेलं की आणायला पाहिजे. मला काल रात्री तर असं वाटत होतं की बादली घेऊन बादली आणि पडकं घेऊन यावं. बाय द वे, ओय ते हे बॅग लावायचं कोण आणेल? सिरियसली विचारते, मी नाही आणलं का यार? चला आता जा ना, मी तोपर्यंत. सो आम्हाला असं वाटलेलं की 6 वाजता आपण चालू करूया राईड, म्हणजे 6ला बाईकवर बसलो तर वेळेत पोहोचू, कारण इथून 5.5 तास दाखवत आहे. पण ॲज युजल आणि लेट पण झालं आहे आणि आता काही काही विसरतो आहे पण आम्ही. सो आता मी परत वर झाली आहे नेहमीप्रमाणे. आता लिफ्टमध्ये इतकी क्यूट एक बुबू होती, सफायरा नाव होतं तिचं. तर तिची जी पेरेंट होती ती वॉकला घेऊन आलेली दिदी, ती क्यूट होती. लिफ्टमध्ये गोल्डन रिट्रीवर होती, इतकी क्यूट. सो गाईज हे सीट हलते तर आम्ही आता टाईट करायला लावली. आम्ही म्हणजे मी मम्मा करते. हे काय आहे गाईज? आपला नाही नसणार गाईज, मुद्दाम नाही, मी बोलले की सुका कपडा नाही आहे. तुझ्या सीटवर ते हगलेलं आहे त्याच्यावर बस. असू दे, मला चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. का पकडलं असं? भाई वाटतेस. भाई भाई, मी तुमची भाई. लेट्स गो. मला खूप मजा आली आहे गाईज. एकतर खूप दिवसांनी बाईक राईड, खूप दिवसांनी ट्रॅव्हल आणि ज्योतिर्लिंग दर्शन. काहीच मी रेडी आहे गाईज आयुष्यात. थोडी सेटिंग चेंज केली ना कॅमेऱ्याची की मला कन्फ्युजन होतं. तुम्ही जो टाइमपास चालवला आहे तो मला रेकॉर्ड करावा असा वाटला. हलत डुलत पडलं जाऊ दे आता. चला फक्त बाबू बॅगेकडे लक्ष दे. हा येस. जी ही रशी आहे ना ऑरेंज, हां ती अशी थोडीशी अशी मला वाटते की कमजोर आहे. कमजोर आहे. लेट्स गो बोलले आणि गाडी बंद पडली.
आता हा जो फूड स्टॉल आहे इथे आम्ही खायला थांबलेलो आणि मला खूप आवडते ही जागा. म्हणजे हा जो रोड आहे ना, हा रोड मला खूप आवडतो आणि आम्ही नेहमी इथून पास होतो ना, किती पण खाऊन आलो असलो घरून तरी पण थोडं तरी खायला थांबतो. आणि काय इथे फार काय असं व्हरायटी मिळत नाही खाण्यामध्ये, मॅगीच असते. सो आम्ही मसाला कॉर्न आणि मॅगी खाल्ली आहे मस्त. गाईज माझा जुगाडू नवरा बघा, रस्त्यावर पडलेली रस्सी उचलून आणले आणि मिरर टाईट करायला लावलाय कारण लूज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वाऱ्याने मागे जातो. आमचं आवरून झालंय. बराच वेळ झाला मी काही ब्लॉग नाही केला. तुमचा केस असे जसे प्रत्यक्ष दिसत आहेत ना तसे कॅमेऱ्यात दिसत नाही आहेत. का बरं? बांधू का? ॲक्च्युली आम्ही फक्त चेंज करायला म्हणून ह्या एका बेसिक होमस्टेला आलो आहे. इथे कसे आलो आहे, काय आलो आहे, ती स्टोरी नंतर ऐकूया आपण. सो माझा नवरा इज रेडी आणि हे जरी दिसायला स्केरी दिसत असलं तरी कम्फर्टेबल आहे, म्हणजे चालवू शकतो असं आहे. लास्ट डे आहे आज मंदिराचा. उद्यापासून परवापासून रिनोव्हेशनसाठी बंद असणार आहे टेम्पल 3 months. सो आम्ही आत्ता इतकं घाईघाईत का आलो आहे आणि हा होमस्टेची पण स्टोरी आणि हे सगळंच मी तुम्हाला तिथे रांगेत सांगेन. कशी दिसते मी आता पण विसरले आणि मी साडी पिन तिथे बरोबर बोलताय तुम्ही की मी बेडवर काढून ठेवलं असतील, कारण मी जेव्हा सगळं सामान असं जमा करून ठेवलं तर भरायच्या आधी मी साडी पिन्स पण असं बंच मस्त ठेवून दिला. आणि तुम्ही विसरले आणायला. आता इथे कुठेतरी एखाद्या शॉपमध्ये घ्यावा लागेल. गजरा पण घ्यायचा आहे आठवणीत. चला साडी पिन घेतलं मी इकडे या शॉपमध्ये आणि आता आम्ही ही थाळी खाणार. अरे भेटल्या नाही, अशा दिल्या. मी मला हे करायचं होतं शूट. मी भेटेन का तुमच्या अंगावर? काही रेड आहेत ही कशी दिसते? मी पांढरी पांढरी दिसते. नाही आता नाही दिसत. आता सेटल झाला ना makeup. मंदिराचं काम चालू. गाभारात नाही चालू. खूप चेहऱ्यावर लाईट येते, खूप छान. ही समोरची लाईट येते काही माझ्या फेस. भाविकांनी पटपट पुढे सरकण्याची. माझ्या खांद्यावर पदर राहत नाही. माझ्या खांद्यावर म्हटलं पदर राहत नाही. एवढी लाईन आहे. पण आम्ही जेव्हा आलो तेव्हा ही लाईन खूप मोठी होती, एकदम बाहेरपर्यंत होती आणि आता खूप कम्पॅरेटिव्हली कमी आहे. बस स्टँडपर्यंत होती वाटतं. लिटरली बस स्टँडपर्यंत होती आणि आता खूपच कमी आहे. आम्ही थोडासा आराम पण केला. मला फोन चार्ज करायचा होता, कॅमेऱ्याची बॅटरी चार्ज करायची होती. आता छान आवरून फ्रेश होऊन साडी नेसून यांनी पण कुर्ता घातला मस्त आणि आम्ही आलो. आम्ही आता इथे लाईनला उभे आहोत ना. इथे इतकी चांगली एक ताई आहे जी लाईनमधून बाहेर गेली कारण तिची बाकीची फॅमिली लाईनमध्ये आहे. इथल्या 2 डॉग्सला ती खायला द्यायचं ट्राय करते आणि ते इतके नाटकी डॉग्स आहेत दोघं पण. लाईन बघा गाईज, संपतच नाही आहे. तुम्ही काय बघताय? लेझर शो. आणि आमच्या मागे 2 खूप क्यूट आजी आहेत. मला तर एका आजीला बघून नानीची आठवण येते. फार क्यूट आहेत. मला मन करत होतं मगाशी त्या आजीला सांगावं की मी एक फोटो काढू का तुमचा. ते असे 2 जण भाऊ आहेत आजोबा आणि त्यांच्या वाईफ आहेत असं मला वाटतं, कारण ते 2 आजोबा सेम दिसतात, म्हणजे सिमिलर फेसेस आहेत त्यांचे. खूप क्यूट आहेत त्या. हे ही सळई त्यांना बघा नाही अडकला असता पाय. भीमाशंकरला मी नाही लागला, पाय अडकला असता माझा. भीमाशंकरला मी एक नवीनच गोष्ट एक्सपिरियन्स करते, म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स नाही करत आहोत पण बघायला मिळते इथे भीमाशंकरच्या लाईनला. चहावाले येत आहेत आणि लोक चहा पित आहेत पण, कारण असं खूप वेळ झाला आता लाईन चालू आहे ना. आणि मगाशी इथून बाहेरून एक चहावाला दादा फिरत होता. आणि काही काही लोक अशी याच्यातून याला काय बोलतात, याला काय बोलतात? रेलिंग. रेलिंग कसं काय? लाकडी असलं तरी पण रेलिंगच.
तर काही लोक तर या रेलिंगमधून खाली उतरून म्हणजे बाहेर जात आहेत इथून आणि बाकीची फॅमिली असते लाईनला आणि मग एक एक दोन जण बाहेर जातात, खायला आणतायत किंवा खाऊन येत आहेत किंवा टहलत आहेत लोक, कुठे कुठे जाऊन बसत आहेत. चिल वातावरण आहे गाईज, खूप चिल वातावरण आहे. आजी दिसेल का माझ्या मागची? दिसली ही बघा, ही आजी सांगत होती किती क्यूट आहेत त्या. आमची नानी अशीच आहे, तिचे पण दात नाही आहेत ना. क्यूटी. आशीर्वाद देता म्हणून मला. अरे वा, मस्त येत आहे. वाईट आता तर फास्ट झालं, थांबा पटकन. आला पेंगलेल्या अवस्थेत पदरच राहत नाहीये खांद्यावर. सो थकलेल्या पेंगलेल्या अवस्थेत आहेत पण एक्सायटेड आहे. इथे मंदिराच्या एंट्रन्सपासून इकडे पुढे जे पण शॉपवाली लोक होती ते आता घरी चालले, पण आमचं अजून दर्शन नाही झालेलं. हे दुकान बंद झालं, ह्या घरी चालल्या काकी आणि आम्ही अजून लाईनला सांगत. मी ॲक्च्युली ब्लॉग करणार नव्हते जास्त, पण भंकसच करू शकते मी, कारण खूप जे मला काय काय सांगायचं होतं बऱ्याच गोष्टी त्या मला आता बोलता नाही येणार, कारण इथे खूप आवाज आहे आजूबाजूला आणि माझा खूप कमी आवाज कॅप्चर होणार आहे. सो मी फक्त झोप येऊ नये मला, कारण मला मध्ये मध्ये असं होत होतं. त्याच्यासाठी मी हा टाईमपास करायला लावला आहे ब्लॉगचा, तो प्लीज तुम्ही पण बघा. आता बंद झालं. मी मगापासून हे 500 वेळा रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला आहे, पण एकदाही यश मिळालेलं नाही आहे आणि आत्ता मिळालं तर जेव्हा चालू केला कॅमेरा तेव्हा बंद झाले ते बोलायचे. त्या अंकलला त्या अंकलच्या बायकोला अंकल दिसत नव्हता, एवढा चष्मा लावून जर असं केलं भाई डायरेक्ट मी तोंडाला मास्क लावून बसले. लोक ऑब्झर्व करत बसले. बाय द वे आता वाजले 7:17 आणि आता एका फूल विकणाऱ्या ताईने सांगितलं, म्हणजे हे प्रसादाची देवाची जी फुलं आणि परडी देतात ना, त्या ताईने सांगितलं की 7:30 वाजता आरती चालू होते. मला खूप मजा वाटली आधी की वाव, म्हणजे आम्ही जाऊ आणि आम्हाला आरती मिळेल. पण आता मला हे टेन्शन आलं आहे की अशी मी रांगेत आहे 7:30 वाजता आणि फक्त मला घंटीचा आवाज येतो आहे, तर मला किती पुरं वाटेल. म्हणजे मला छानच वाटेल की ॲटलिस्ट कानावर तरी येते, पण मला असं तिथे गाभारात उभं राहून आरती मिळायला पाहिजे. गाईज सांगा, नाही कळलेलं गाईज. आजी तरी पण मला ढकलतेच आहे. 10% आली आता पाहिजे. माहिती नाही किती वेळ आहे, कदाचित 10-15 मिनटं आहेत आणि खूप कंटाळा आला आता. ते लहान मुलं आहेत की मोठी मुलं आहेत माहिती नाही, भोंगे वाजवत आहेत. खूप इरिटेट होत आहे मला, खूप जास्त. येत आहे तुम्हाला ऐकायला? आणि आमच्या मागे जी आजी आहे ती मला कोणे मगाशी तर तू नानी बोललीस तिला. अरे बोललेली नानी, ती क्यूटच आहे, ती काय वाईट नाही आहे. पण आता मलाच इतका कंटाळा आला तर त्या आजीला किती कंटाळा आला असेल या रांगेचा. मला नाही कंटाळा आला. तर थोडीशी रांग अशी पुढे गेली ना की ती अशी हाताने पुश करते ती मला. किती पेढा बनवून ठेवलाय, कधी संपायचा तो? अरे संपेल, घेतात लोक. महिनाभर नाही, एवढं नाही, महिनाभर. खूप कंटाळा आला. आता तरी होईल की नाही दर्शन काय माहिती, किती वेळ लागतो. 15-20 मिनटं तरी लागायला पाहिजे. दादाचा पण कॉल येऊन गेला. आता मला बस घर जाणं आहे असं वाटलं आहे, म्हणजे महादेवांना भेटून असं एक्साइटमेंट पण आहे मला की मला तिथे जाता येणार आहे. आणि कोणतरी असं मगाशी पळत जाताना इथून रांगेतून असं बोललं की इथे जरी तुम्हाला इतका वेळ रांगेत रखडवलं आहे तरी तिथे मंदिरात अजिबात धक्काबुक्की नाही आहे आणि तिथे एकदम शांततेत दर्शन करू देत आहेत. तर मला खूप छान वाटलं हे ऐकून. काहीच आपण छान दर्शन करूया. मंदिरात तर काय शूट करायला अलाउड नाही आहे आणि जर बाहेर लाईट्स नसतील तर मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण नाही दाखवू शकत, कारण आता अंधार झाला आहे. दुपारी आलेलो आम्ही रांगेत आणि आता रात्र झाली. सो लेट्स सी. आजीबाई बघताय का कंटाळल्यात आणि ना त्या गुज्जू आहेत आणि मी त्यांना असं मराठीत विचारलं की तुम्ही कुठून आलेत.
नंतर मला असं झालं की नाही मराठीत कसं काय हिंदीत विचारायला पाहिजे. तर मी बोलले की हिंदीत विचारलं मी कुठून आलं. तर त्यांना हिंदी पण नाही कळत आणि मग त्यांच्यासोबतची जी आजी आहे तिने आन्सर दिलं की ते गुजरातवरून आले, सुरतवरून. ते गुज्जूत मला सांगत होते की तू जे बोलतेस ते आम्हाला कळत नाही आणि मला गुज्जू नाही कळत. पण मला काहीतरी नथीबिती समजलं. गुजराती लँग्वेज खूप गोड आहे पण मला नाही समजत. सो आम्हाला कम्युनिकेट नाही करता येत आहे गाईज. आणि विरंगुळा नसल्यामुळे विशेष मध्ये मध्ये असं मी छान हर हर महादेव एन्जॉय करते. बोलत चालली आहे तर मला छान वाटतं आहे. कोणीतरी मध्येच छान आरोळी देतं आहे, त्याच्या मागे आम्ही सगळे ओरडतो आहे, हे चालू आहे. जेव्हा काहीच नाही आहे तेव्हा कंटाळा येतो. गाईज तुम्हाला काय वाटतं गाईज? हॅलो. मिनिटांमध्ये बंद केलेलं आहे. सर्व शिवभक्तांनी याची नोंद घ्यायची. आरती झाल्यानंतर सर्वांचं दर्शन होणार आहे. दर्शनाचे रंग चालू होणार आहे. 6.5 hours later.